गावाकडून पप्पांनी खूप सारे कैऱ्या आणि आंबे आणलेले. म्हटलं या कैऱ्यांचं करावं तरी काय? तर म्हटलं चला चटणी करूया. तर मी नाही चटणी केली, मी माझ्या छोट्या बहिणीला करायला लावली. यासाठी पहिल्यांदा त्या कैऱ्याचे पुढचं आणि मागचा टोक काढायचं आहे आपल्याला. कैऱ्या जर आंबट असतील तर मज्जाच येईल त्या चटणीची. त्या कैऱ्यांना चिरून घ्यायचं, त्याचा गाभा काढायचा आणि फक्त कुई राहिली पाहिजे, बाकी सगळा गाभा साईडला निघाला. एका कैरीला एक कांदा बास होईल आणि ते मिक्सरमध्ये टाकून घ्या. आपण आता टाकतोय आंब्याचा गाभा आणि आता कैरीचा गाभा आणि आता आपण टाकतोय कांदा. एकच कांदा मी चिरलेला आहे. चवीनुसार लसूण घेतलेला आहे. मिरची पण टाकलेली आहे. माझ्या बहिणीने उलट्या दिशेने मिरची तोडली म्हणून तिला मी सांगितलं की मिरची खालच्या साईडने तोडतं, म्हणजे त्याचं बी डोळ्यात वगैरे उडून जाऊ नये. कोथिंबीर पण मी आता टाकली आहे. जिरे चवीनुसार. ओवा आणि इतर जर तुम्हाला दुसरा मसाला टाकायचा तेही. त्याच्याबरोबर मीठ तेवढं विसरू नका, मीठही थोडं टाकायचं आहे. थोडी चटणी टाकायची आहे. थोडीशी हळद पण टाकून घेऊया, शरीरासाठी चांगली असते ती. आणि हे आता मिक्सचर आहे ना, ह्याच्यामध्ये मेन इन्ग्रेडियंट आहे गूळ. कारण नुसतंच आंबट नाही लागायला पाहिजे, थोडंसं गोडसर लागण्यासाठी आपण चवीनुसार गूळ घालतो. कैऱ्या अति आंबट असतील तर मग गूळ जरा जास्त घालायचा. मिक्सरमध्ये गर 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 फिरवून घ्यायचा. चटणीची कन्सिस्टन्सी पहा, थोडीशी वॉटरी असली पाहिजे म्हणजे छान लागते. काइंड ऑफ अ थिक लिक्विड पेस्ट. आणि आता मेन थिंग म्हणजे त्याला तडका देणे. तेल काढलं आहे, कडवलं आहे, त्यात जिरे टाकलेले आहेत. अजून काही टाकायचं असेल थोडं बहुत चवीनुसार तर तुम्ही टाकू शकता. मी एवढं जिरेचीच फोडणी टाकलेली आहे. आणि ते मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. तेल वाया न घालवण्यासाठी हा एक तोडगा मी अप्लाय केलेला होता. आणि ही अशी झालेली आहे चटणी तयार.